महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर 1 एप्रिल 2026 पासून लागू होणाऱ्या नवीन आयकर नियमांचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत. आजचा आपला विषय प्रत्येकाच्या खिशाशी आणि आर्थिक भविष्याशी थेट जोडलेला आहे. विचार करा, ऑफिसमधून दिवाळीचा 15,000 रुपयांचा बोनस मिळाला आणि त्यावर 1 रुपयाही टॅक्स लागला नाही. पण समजा त्याच बोनसमध्ये बॉसने फक्त 1 रुपया वाढवला आणि 15,001 रुपये दिले, तर अचानक त्या संपूर्ण रकमेवर कर भरावा लागणार आहे. बापरे, हो, हे ऐकायला थोडं विचित्र वाटतं, पण हे अगदी खरं आहे. अगदी. आयकर नियम 2026च्या नव्या मसुद्यानुसार पगारदार वर्ग, खासगी कर्मचारी आणि मोठ्या व्यवसायांसाठी कर मोजण्याची पद्धत अशीच मुळापासून बदलणार आहे. हे बदल फक्त कागदावर नाहीत, तर हातात येणारा पगार, गुंतवणुकीचे निर्णय आणि व्यवसायाचं गणित यावर ते थेट परिणाम करणार आहेत. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. आयकर कायदा 2025च्या नव्या मसुद्यानुसार सर्वात मोठा आणि सामान्य माणसाला दिलासा देणारा बदल जो होणार आहे तो म्हणजे टॅक्स इयर ही नवी संकल्पना. आत्तापर्यंत म्हणजे जुन्या व्यवस्थेत करदात्यांना 2 वेगवेगळ्या शब्दांशी लढावे लागायचे. कोणते 2 शब्द? एक म्हणजे प्रिव्हियस इयर, ज्या वर्षात उत्पन्न कमावले ते वर्ष, आणि दुसरं असेसमेंट इयर, ज्या वर्षात त्या उत्पन्नावर कर आकारला जातो ते वर्ष. या 2 वर्षांच्या गणितात सामान्य नोकरदार कायम गोंधळलेला असायचा. आता मात्र या दोन्ही संज्ञा पूर्णपणे रद्द होऊन एकच सुटसुटीत प्रक्रिया येणार आहे. जसं जमिनीच्या मालकीसाठी 7/12 महत्वाचा आणि अत्यंत स्पष्ट असतो, अगदी तशीच आता ही टॅक्स इयरची संकल्पना कराचा हिशोब पारदर्शक करेल. माफ करा, मध्येच थांबवलं, पण हे असेसमेंट इयर आणि प्रिव्हियस इयरचं गणित नेहमीच डोकं दुखवतं. म्हणजे अनेकदा असं व्हायचं की लोक रिटर्न फाईल करताना चुकीचं वर्ष निवडायचे आणि मग इन्कम टॅक्सची नोटीस घरी यायची. हे आता खरंच इतकं सोपं होणार आहे का? अगदी 100% सोपं होणार. मुळात हा बदल आणण्यामागचा सरकारचा उद्देशच तो आहे की कर प्रणालीतील तांत्रिक क्लिष्टता कमी व्हावी. आधीच्या पद्धतीत एकाच आर्थिक वर्षाला 2 वेगवेगळ्या नावांनी ओळखले जायचे, ज्यामुळे फक्त करदातेच नाही तर अनेकदा सीए किंवा अकाउंटंट्सकडूनही फॉर्म भरताना चुका व्हायच्या. अच्छा, म्हणजे सीए लोकांकडून पण चुका होतात तर? हो ना. आता टॅक्स इयर ही एकच संकल्पना असल्यामुळे ज्या वर्षात पैसे कमावले त्याच वर्षाचा साधा आणि सरळ हिशोब द्यायचा आहे. नोटीस येण्याचं प्रमाण यामुळे लक्षणीयरित्या कमी होईल. हा, खरोखरच एक मोठा दिलासा आहे. आता थोडं रोजच्या जगण्याशी जोडलेल्या मुद्द्यांकडे वळूया, विशेषतः घरभाडे आणि कार्यालयीन प्रवास. नोकरीनिमित्त शहरात राहणाऱ्यांसाठी घराचं भाडं हा पगाराचा मोठा हिस्सा खाऊन टाकतो. नव्या नियमात यासाठी काही बदल आहेत का? हो, आणि हा बदल खूप महत्त्वाचा आहे. नव्या मसुद्यातील कलम 17 आणि त्या संबंधित नियमांचा संदर्भ द्यायचा, तर कंपनीने जर आपल्या कर्मचाऱ्याला राहायला घर दिले असेल तर त्याचे मूल्यांकन आता खूप सोपे करण्यात आले आहे. जुन्या नियमांमध्ये शहराची लोकसंख्या, बेसिक पगार, महागाई भत्ता अशा अनेक गोष्टींवरून किचकट गणित मांडले जायचे. ते कॅल्क्युलेशन खूपच अवघड असायचं. अगदी. पण आता नव्या मसुद्यानुसार कंपनीनं भरलेले प्रत्यक्ष भाडे किंवा कर्मचाऱ्याच्या पगाराच्या 10% यापैकी जी रक्कम कमी असेल तीच रक्कम करपात्र लाभ मानले जाईल. म्हणजे जर एखाद्याचा पगार ₹1,00,000 असेल तर जास्तीत जास्त 10,000 रुपयेच करपात्र मानले जातील, प्रत्यक्ष भाडे कितीही असू दे. हे गणित आता अधिक पारदर्शक झालंय. पण याच सोबत घरून ऑफिसला जाण्याचा जो रोजचा खर्च असतो त्याचं काय? कारण इथे एक मोठा गैरसमज असा आहे की कंपनीकडून प्रवासासाठी मिळणारा प्रत्येक भत्ता किंवा ट्रॅव्हल अलाउन्स टॅक्सच्या कचाट्यात सापडतोच. अनेक लोक यामुळे प्रवासाचे भत्ते घेणं टाळतात किंवा बोगस बिलांची जुळवाजुळव करतात. हा एक अतिशय सामान्य पण मोठा गैरसमज आहे. पगार स्लिपमध्ये दिसणारा प्रत्येक भत्ता करपात्र नसतो. सविस्तर बघूया. नव्या नियमानुसार घर ते ऑफिस प्रवासाची सवलत कशी वेगळी आहे हे समजून घेणं आवश्यक आहे. जर कंपनी कर्मचाऱ्याच्या घरून कार्यालयात येण्या जाण्याचा प्रवास खर्च थेट देत असेल किंवा त्या खर्चाची परतफेड करत असेल तो खर्च आता पूर्णपणे करमुक्त असेल. अरे वा, म्हणजे प्रवासावर टॅक्स नाही? नाही. यामागचं कारण म्हणजे कामावर येणे ही चैनीची गोष्ट नसून ती नोकरीची प्राथमिक गरज आहे. त्यामुळे अशा मूलभूत गरजेवर कर लावणे अन्यायकारक ठरते. हा विचार या नव्या मसुद्यात स्पष्टपणे मांडला आहे. आपण मगाशी त्या 15,000 रुपयांच्या बोनसचा संदर्भ दिला होता, तो नक्की काय प्रकार आहे? कारण कंपन्या दिवाळीला किंवा इतर सणांना गिफ्ट वाउचर्स देतच असतात. हो, लगेच सांगते. हा खरोखरच लक्ष वेधून घेणारा नियम आहे.
आयकर कायद्याच्या कलम 56 नुसार कंपन्यांकडून मिळालेल्या भेटवस्तू, वाउचर किंवा टोकन आता प्रतिवर्ष एकूण 15,000 रुपयांपर्यंत पूर्णपणे करमुक्त असणार आहेत. आधी ही मर्यादा बऱ्याच प्रमाणात अस्पष्ट किंवा कमी होती, पण इथेच एक अत्यंत मोठी मेख आहे. एक क्विक फॅक्ट सांगते. जर या भेटवस्तूचे मूल्य 15,001 रुपये झाले तर वरचा फक्त 1 रुपया करपात्र होत नाही, तर संपूर्ण 15,001 रुपये करपात्र उत्पन्न मानले जातात. बापरे, म्हणजे 1 मिनिट फक्त 1 रुपयाने मर्यादा ओलांडली तरी पूर्ण 15,000 रुपयांवर कर भरावा लागणार. हे तर म्हणजे पूर्णपणे एक प्रकारचं ट्रॅप किंवा जाळं वाटतंय. यामागचा तर्क काय असू शकतो? वरवर पाहता हे जाळं वाटू शकतं, पण यामागे एक भक्कम कायदेशीर तर्क आहे. पूर्वी अनेक कंपन्या काय करायच्या की कर्मचाऱ्यांचा पगार कमी दाखवायच्या आणि त्यांना गिफ्टच्या नावाखाली लाखो रुपये द्यायच्या, जेणेकरून कर वाचवता येईल. हे टाळण्यासाठी सरकारने एक कठोर रेषा ओढली आहे. 15,000 ही एक सन्मानजनक भेटवस्तूची मर्यादा आहे. त्यापेक्षा जास्त रक्कम असेल तर तो तुमचा पगारच मानला जाईल आणि त्यावर तुमच्या स्लॅबनुसार कर लागेल. म्हणजे कंपन्यांच्या पळवाटा बंद करण्यासाठी हा नियम आणलाय. याच अनुषंगाने मला एका गोष्टीची आठवण झाली. आपल्या मागील व्हिडिओवर एका प्रेक्षकाने कमेंट करून फॉर्म 16 बद्दल एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारला होता. नव्या नियमांमुळे फॉर्म 16 मध्ये नक्की काय बदल होईल आणि त्यातील चुकांपासून कसं वाचायचं असं त्यांनी विचारलं होतं. कारण शेवटी सर्व मदार या एकाच कागदावर असते. तो अतिशय योग्य आणि रास्त प्रश्न होता, कारण इथेच सर्वात मोठी गोम असते. बऱ्याचदा असा समज असतो की फक्त शेतकरी किंवा सामान्य नागरिकच आर्थिक व्यवहारात चुका करतात. पण सत्य हे आहे की कंपन्यांचे अतिशय उच्च शिक्षित वरिष्ठ अधिकारी आणि HR कर्मचारी सुद्धा फॉर्म 16 बनवताना गंभीर चुका करतात. कसं काय? त्यांच्याकडे तर सॉफ्टवेअर्स असतात ना. तिथेच तर अडचण आहे. होतं काय की कंपन्यांचे अकाउंटंट वेळेवर आपले टॅक्स कॅल्क्युलेशन सॉफ्टवेअर नव्या मसुद्यानुसार अपडेट करत नाहीत. त्यामुळे जुन्याच कररचनेनुसार जुन्याच सवलती गृहीत धरून फॉर्म 16 बनवला जातो. आता मगाशी आपण बघितलेली 15,000ची गिफ्ट मर्यादा जर सॉफ्टवेअरमध्ये अपडेट झाली नसेल तर ती पूर्ण रक्कम करपात्र दाखवली जाते आणि कर्मचाऱ्याच्या पगारातून नाहक जास्तीचा टॅक्स कापला जातो. हे टाळण्यासाठी मी एक सोपी चेकलिस्ट देते, ती प्रत्येकाने आवर्जून पाळली पाहिजे. हो, सांगा ना. पहिली गोष्ट, एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच तुमची नवी पगार रचना HR कडून तपासून घ्या. दुसरी गोष्ट, कंपनीच्या अंतर्गत पोर्टलवर 15,000 रुपयांची गिफ्ट मर्यादा आणि प्रवासाचा खर्च अचूकपणे अपडेट झालाय का ते स्वतः पहा. आणि तिसरी गोष्ट, तुमचे जे जुने भत्ते आहेत ते नव्या टॅक्स इयर प्रणालीशी जुळवून घेतले आहेत की नाही याची लेखी खात्री करा. तुम्ही याबाबत कधी विचार केलाय का? कमेंट सेक्शनमध्ये सांगा. कारण अनेकदा आपण फक्त हातात येणाऱ्या पगाराकडे बघतो आणि टॅक्स कसा कापला गेलाय याकडे लक्षच देत नाही. आणि हो, अशाच डोळे उघडणाऱ्या माहितीसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. महसूलशाही हा आपला चॅनल तुम्हाला कायम अपडेट ठेवेल. आता आपण थोडं पुढे जाऊया. सर्वसामान्यांचे प्रश्न तर सोडवले, पण ज्या मोठ्या आर्थिक उलाढाली असतात, ज्यांचा थेट परिणाम मोठ्या गुंतवणुकीवर होतो, त्यात काय बदल झालेत? मोठ्या आर्थिक उलाढालींबद्दल बोलायचे झाले तर माझ्या अनुभवानुसार सर्वात जास्त लक्ष वेधून घेणारा आणि चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे PF आणि NPS मधील गुंतवणूक. नव्या कायद्यानुसार कलम 17 उपकलम 2 च्या अंतर्गत जर एखादी कंपनी कर्मचाऱ्याच्या PF, NPS किंवा सुपर ॲन्युएशन फंडमध्ये वर्षाला 7.5 लाखांपेक्षा जास्त योगदान देत असेल तर ती 7.5 लाखांवरची जी रक्कम असेल ती आता पूर्णपणे करपात्र ठरेल. हो, पण एक प्रश्न आहे. PF तर सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय मानला जातो, मग त्यावरच टॅक्स का लावला जातोय? प्रश्न रास्त आहे, पण आपण हे समजून घेतलं पाहिजे की हा नियम सामान्य नोकरदारांसाठी नाहीये. इथे आणखी एक क्विक फॅक्ट सांगते. 7.5 लाख रुपये वर्षाला PF मध्ये टाकण्यासाठी त्या व्यक्तीचा बेसिक पगारच मुळात 60 ते 70 लाखांच्या घरात असावा लागतो. अच्छा, म्हणजे हे सर्वसामान्यांसाठी नाहीच मुळी. अगदी. पूर्वी अतिश्रीमंत लोक जसे की मोठ्या कंपन्यांचे CEO स्वतःच्या PF खात्यात वर्षाला 50-50 लाख रुपये टाकायचे आणि त्यावर मिळणारं व्याज पूर्णपणे करमुक्त असायचे. PFची निर्मिती ही सामान्य माणसाच्या म्हातारपणाच्या सुरक्षिततेसाठी झाली होती, पण त्याचा वापर अतिश्रीमंत लोक टॅक्स वाचवण्याची पळवाट म्हणून करत होते. ही पळवाट बंद करण्यासाठी ही 7.5 लाखांची मर्यादा आणली आहे. क्या बात है. म्हणजे एका अर्थाने हा नियम श्रीमंतांच्या पळवाट्या बंद करणारा आहे. या जोडीला शेअर बाजारातही काही मोठे बदल झाल्याची चर्चा आहे.
तिथे नक्की काय घडलंय? शेअर बाजारात सरकारने आता अतिशय आक्रमक पवित्रा घेतला आहे. विशेषतः फ्युचर्स आणि ऑप्शन्स म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंगमधील वाढत्या सट्टेबाजीला आळा घालण्यासाठी कडक पावलं उचलली आहेत. नव्या मसुद्यानुसार फ्युचर्सवरील STT म्हणजेच सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स आता 0.02% वाढवून 0.05% करण्यात आला आहे. बापरे, म्हणजे टॅक्स दुप्पटपेक्षा जास्त वाढवलाय. हो ना, आणि शिवाय ऑप्शन्सवरील कर देखील वाढवण्यात आला आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे नव्या बदलानुसार कलम 111A आणि 112A च्या अंतर्गत शेअर बायबॅकमधून मिळणाऱ्या रकमेवर आता गुंतवणूकदारांना थेट भांडवली नफा कर, ज्याला आपण कॅपिटल गेन टॅक्स म्हणतो, तो भरावा लागणार आहे. आता हे थोडं गुंतागुंतीचं वाटू शकतं. ज्यांना शेअर बाजारातील या तांत्रिक शब्दांची सवय नाही त्यांच्यासाठी हे जरा सोपं करून सांगता येईल का? म्हणजे हा STT नक्की काय असतो आणि तो का वाढवला? नक्कीच. अगदी सोप्या उदाहरणाने सविस्तर बघूया. समजा शेअर बाजार हा एक अतिशय वेगवान हायवे आहे आणि फ्युचर्स अँड ऑप्शन्स ट्रेडिंग म्हणजे या हायवेवर 200च्या स्पीडने बेदरकारपणे गाडी चालवणे. यात नफा खूप वेगाने मिळतो, पण अपघात म्हणजेच आर्थिक नुकसान होण्याची शक्यताही तितकीच जास्त असते. बरोबर आहे. आजकाल खूप तरुण मुले यात अडकताना दिसतात. अगदी तेच. अलीकडे अनेक सामान्य लोक, तरुण मुले कर्ज काढून या हायवेवर गाडी चालवायला लागली होती आणि प्रचंड नुकसान करून घेत होती. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने हायवेवरचा टोल टॅक्स वाढवलाय. हा टोल टॅक्स म्हणजेच STT. तो वाढवल्यामुळे लोक रोजच्या रोज विनाकारण सट्टेबाजी करणं कमी करतील. हा यामागचा मुख्य उद्देश आहे. अतिशय सुंदर आणि सोपं उदाहरण. म्हणजे सट्टेबाजीला ब्रेक लावण्यासाठी हा टोल वाढवलाय. आणि ते शेअर बायबॅकचं काय गणित आहे? शेअर बायबॅकची कथाही तशीच रंजक आहे. कंपन्या जेव्हा नफा कमवतात तेव्हा त्या गुंतवणूकदारांना लाभांश म्हणजेच डिव्हिडंड देतात. पण डिव्हिडंडवर गुंतवणूकदारांना टॅक्स भरावा लागतो. हे टाळण्यासाठी कंपन्यांनी एक शक्कल लढवली. त्या गुंतवणूकदारांना डिव्हिडंड देण्याऐवजी त्यांचे शेअर्सच जास्तीच्या भावात विकत घेऊ लागल्या, ज्याला बायबॅक म्हणतात. अच्छा, म्हणजे टॅक्स वाचवण्यासाठी हा मार्ग काढला होता. हो ना. यात पूर्वी कंपन्या टॅक्स भरायच्या आणि गुंतवणूकदाराला पैसे करमुक्त मिळायचे. पण आता नव्या मसुद्यानुसार सरकारने हा मार्गच बदलला आहे. आता बायबॅकमधून मिळणारा पैसा हा थेट गुंतवणूकदाराचा भांडवली नफा मानला जाईल आणि त्यावर गुंतवणूकदारालाच कर भरावा लागेल. म्हणजे शेअर बाजारातील करचोरीचे सर्व दरवाजे आता हळूहळू बंद केले जात आहेत. हे नियम गुंतवणूकदारांसाठी नक्कीच अभ्यास करण्यासारखे आहेत. पण मला आता एका वेगळ्या आणि जागतिक स्तरावरच्या मुद्द्यावर यायचं आहे. आजकाल डिजिटल युगात अनेक विदेशी कंपन्या भारतात व्यवसाय करतात. इथे एक मोठा गैरसमज असा आहे की परदेशी ऑनलाईन कंपन्या भारतातून नुसता पैसा नेतात, अब्जावधी रुपये कमवतात, पण भारतात 1 रुपयाही टॅक्स भरत नाहीत. हे कितपत खरं आहे? काही वर्षांपूर्वीपर्यंत हा भ्रम नव्हता, तर हे एक सत्य होतं. पण आता नव्या कायद्याने हे चित्र पूर्णपणे बदलून टाकले आहे. नव्या मसुद्यातील कलम 9 नुसार डिजिटल व्यवसायात गुंतलेल्या परदेशी कंपन्यांसाठी सिग्निफिकंट इकॉनॉमिक प्रेझेन्स म्हणजेच महत्त्वाची आर्थिक उपस्थिती नावाची एक कडक आणि जाळ्यासारखी मर्यादा निश्चित केली आहे. सिग्निफिकंट इकॉनॉमिक प्रेझेन्स, हे जरा सविस्तर सांगा. होय, पूर्वी टॅक्सचा नियम असा होता की जर एखाद्या परदेशी कंपनीचे भारतात प्रत्यक्ष ऑफिस असेल तरच त्यांना भारतात टॅक्स भरावा लागायचा. पण डिजिटल कंपन्यांचे भारतात ऑफिसच नसायचे. समजा एखादी परदेशी मोबाईल गेमिंग कंपनी किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. ते आपल्या देशातील लोकांकडून गेम्सचे कॉइन्स किंवा जाहिराती विकून कोट्यवधी रुपये कमवायचे. पण भारतात ऑफिस नसल्यामुळे टॅक्स मात्र 0. एक सेकंड, मध्येच थांबवतोय. म्हणजे सरळ सरळ देशाचा महसूल बुडत होता तर? अगदी. हे म्हणजे एखाद्या परदेशी व्यापाऱ्याने आपल्या स्थानिक बाजारात एक अदृश्य तंबू उभारण्यासारखं होते. प्रत्यक्ष दुकान नसल्यामुळे ते बाजाराचे भाडेच देत नव्हते. पण नव्या कायद्याने हा पळपुटपणा संपवला आहे. आता नियम असा आहे की जर एखाद्या परदेशी कंपनीचा भारतातून मिळणारा महसूल 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त असेल किंवा त्यांचे भारतात 3 लाखांपेक्षा जास्त युजर्स असतील तर त्या कंपनीचे भारतात ऑफिस असो वा नसो त्यांना भारतात कर भरावाच लागेल. नव्या कायद्याने त्यांना अतिशय हुशारीने कर जाळ्यात ओढले आहे. तुम्ही या नव्या टॅक्स सिस्टीमप्रमाणे स्वतःचे नियोजन करणार का? कमेंटमध्ये लिहा. खरंच हा एक अत्यंत मोठा आणि देशाच्या महसुलात भर घालणारा निर्णय आहे. आणि या सर्व बदलांवर वेळोवेळी अपडेट राहण्यासाठी पुन्हा एकदा सांगतो, चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.
कारण अशी सखोल माहिती तुम्हाला इतर कुठेही मिळणार नाही. म्हणूनच शेवटी एवढंच सांगेन की नव्या नियमांकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकते. प्रत्येकाने आपल्या पगार स्लिपचे, फॉर्म 16चे आणि गुंतवणुकीचे योग्य नियोजन आत्तापासूनच करायला हवे. अगदी बरोबर. तर आजच्या या अत्यंत महत्त्वपूर्ण चर्चेचा आपण अगदी थोडक्यात आढावा घेऊया. आपण पाहिले की जुन्या गोंधळात टाकणाऱ्या वर्षांऐवजी टॅक्स इयरची नवी सोपी संकल्पना कशी काम करेल, भाड्याच्या घरावरील 10% सुटसुटीत नियम कसा असेल आणि 15,000वरील गिफ्टवर फक्त ₹1 ही मर्यादा ओलांडली तर कसा संपूर्ण टॅक्स लागेल हे आपण समजून घेतलं. हो, आणि त्यासोबतच शेअर बाजारातील STT आणि बायबॅक टॅक्स, PF मधील 7.5 लाखांची मर्यादा, हे सगळं पण आपण पाहिलं. अगदी. घरून ऑफिसला जाण्याच्या प्रवासावरील करमुक्ती आणि सर्वात शेवटी परदेशी डिजिटल कंपन्यांना भारतात टॅक्स भरायला लावणारी 2 कोटी महसुलाची मर्यादा, या सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांची आपण सविस्तर चर्चा केली. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेलच. असेच महसूल आणि इतर सर्व कायद्यांबाबत सोप्या भाषेत मार्गदर्शन तुम्हाला यापुढेही हवंय, मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल तुमच्यासाठी आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या कायद्याबद्दल किंवा महसुली अडचणीबद्दल सविस्तर माहिती हवी आहे, कमेंटमध्ये नक्की सुचवा. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. अगदी बरोबर. कारण आम्हाला विश्वास आहे की ज्ञान हे प्रत्येकाचा हक्क आहे. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.